निवडणूक रोख्यासंदर्भातील राऊतांच्या आरोपांना प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिलंय। फ्युचर गेमिंगकडून सर्वाधिक 509 कोटी इंडिया आघाडीत घटक पक्ष द्रमुकला मिळाले आहेत। किमान राजदीप सरदेसाईंनी एक्सपोज एकदा वाचा असं म्हटलं गेलंय। महिन्याला 100 कोटी वसुलीचं टार्गेट देणाऱ्यांना ती एक्सपोज कशी दिसणार असा सवालही उपस्थित करण्यात आलाय। संजय राऊत यांच्या वक्तव्यावरती प्रवीण दरेकरांनी प्रत्युत्तर दिल्याचं कळतंय। फ्युचर गेमिंगकडून सर्वाधिक 509 कोटी इंडिया आघाडीतील घटक पक्ष जो आहे तो द्रमुकला आहे असं म्हटलं गेलंय। त्याचबरोबर राजदीप सरदेसाई यांनी एक्सपोज एकदा वाचा असं सुद्धा म्हटलं गेलंय। आपण एक्सपोज पाहतोय, त्याच्यामध्ये 509 कोटी रुपये तुमच्या आघाडीतील घटक पक्ष असलेल्या द्रमुकला दिलेत असं प्रवीण दरेकर यांनी एक्सपोज केली आहे। हे स्वतः द्रमुकनं सुद्धा जाहीर केलंय। कुणाचे नाहीत तर किमान राजदीप सरदेसाई यांची एक्सपोज वाचा। अर्थात दर महिन्याला 100 कोटी वसुलीचं टार्गेट देणाऱ्यांना ते कसं दिसेल असा सवालही प्रवीण दरेकर यांनी एक्सपोज करत उपस्थित केलाय आणि राऊतांना प्रत्युत्तर दिलंय। निवडणूक रोख्यासंदर्भातील राऊतांच्या आरोपांना प्रवीण दरेकर यांनी चोख प्रत्युत्तर दिलंय। एक्सपोज करत हे प्रत्युत्तर दिल्याचं कळतंय। फ्युचर गेमिंगकडून सर्वाधिक 509 कोटी इंडिया आघाडीतील द्रमुकला मिळाले आहेत आणि द्रमुकनं हे मान्य केलंय। किमान राजदीप सरदेसाईंची एक्सपोज एकदा वाचा असं संजय राऊत यांना प्रत्युत्तर देताना प्रवीण दरेकर यांनी म्हटलेलं आहे।